वन्य प्राणी बिबट्या वाघास ठार मारून वाघाची कातडी विकणारी टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. इगतपुरी तालुक्यातील बहुतांशी भाग हा डोंगर, दऱ्या, धरणे, नदी नाल्यांनी व्यापलेला असून सदर ठिकाणांवर वन्य प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आढळते. अशा परिस्थितीत डोंगराळ भागातील काही संशयित इसम हे अल्पावधीत पैसे कमावण्यासाठी अवैध व्यवसाय करीत असतात. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सत्वर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोरगावच्या शिवारातील मोराचे डोंगराचे पायथ्याशी काही संशयित इसम वन्य प्राणी बिबट्या वाघाची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बुधवार दिनांक 13 मार्च रोजी सकाळच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोराचे डोंगराच्या पायथ्याशी सापळा रचून संशयित इसम नामे नामदेव दामू पिंगळे, वय वर्ष 30, राहणार पिंपळगाव मोर, तालुका इगतपुरी, संतोष सोमत जाखिरे, वय वर्ष 40, राहणार मोगरा, तालुका इगतपुरी, रवींद्र मंगळू आघान, वय वर्ष 27, राहणार खैरगाव, तालुका इगतपुरी, बैरू उर्फ भाऊसाहेब चिमा बेंडकोळी, वय वर्ष 50, राहणार पिंपळगाव मोर, वाघ्याचीवाडी, तालुका इगतपुरी, बाळू भगवान धोंडगे, वय वर्ष 30, राहणार धोंडगेवाडी, तालुका इगतपुरी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातील गोनपाटातून वन्यप्राणी बिबट्या वाघाची कातडी व एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. सदरची कातडी ही परीक्षणाकरता जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय नाशिक येथे पाठवण्यात आली असता ती वन्यप्राणी बिबट्या वाघाची असल्याचा अभिप्राय प्राप्त झाला. सदर प्रकरणी पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी यांचे पथक करीत आहे. सदर प्रकरणी सखोल तपास केला असता यातील आरोपी संतोष जाखिरे याचा साथीदार संन्यासी दिलीप बाबा यास बाबागिरी करण्यासाठी वाघाची कातडी असलेली गादी बनवण्यासाठी वाघाची कातडी पाहिजे होती असे सांगितले. त्यासाठी यातील आरोपी नामदेव दामू पिंगळे हा गुरे चारण्यासाठी मोराची डोंगरावर जात असे. सदर ठिकाणी वन्य प्राण्यांचे पाणी पिण्याच्या डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटारसायकलच्या क्लच वायरचा गळफास तयार करून पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्या वाघास पकडून त्यास ठार मारले व त्यानंतर यातील सर्व आरोपींनी मिळून बिबट्या वाघाची कातडी काढून निर्जन ठिकाणी सुकत ठेवून सदरची कातडी ही संन्यासी दिलीप बाबा यास विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे तपासात समोर आले. सदर प्रकरणातील संशयित आरोपी संन्यासी दिलीप बाबा याचा पोलीस पथक शोध घेत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य बिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कुमार गोकावे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस हवालदार संदीप नागपुरे, चेतन संवत्सकर, मेघराज जाधव, हेमंत गरुड, पोलीस नाईक विनोद टिळे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, मनोज सानव यांच्या पथकाने सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, गोटी, नाशिक.